नसावा सदावर्तीजी. नाही, मी तुम्हाला जे उदाहरणं दिली त्याच्यावर होते. पण मराठी भाषेचा आग्रह कशासाठी आहे? बँकांमधला तुम्ही बघा, तुम्हाला माहिती असावं, माझे एक सहकारी आहेत, त्यांच्या पत्नी कर्नाटकमध्ये बँगलोरमध्ये एका बँकेत आहेत. तिथे तुम्हाला एक नो योर लोकल लँग्वेज नावाचा कार्यक्रम तिथे चालतो. तुम्हाला स्थानिक भाषा यायलाच हवी. तुमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस तुमची भाषा जाणत असेल किंवा तसं नाही, त्यामुळे हा भाषिक एक आपल्याकडे त्याला आपण तुम्ही त्याला स्वाभिमान म्हणून बघणार नाही, तुम्ही त्याला एक भाषिक अभिमान म्हणून बघणार नाही. ती गोष्ट आहेत ना लोकांमध्ये. त्याला नाही केलं की तुम्ही जे मगाही शब्द वापरला की तुम्ही प्रताडित करता किंवा तुम्ही त्यांना प्रोवोक करता, हे पण प्रोवोकेशनच आहे ना एक प्रकारचं, की तुम्ही त्या भाषेला मान न देणं वगैरे. बघा, तुम्हाला एक सांगू का, कोणी आमच्या माणसांनी जे आमचे म्हणजे आज आम्ही तुम्हाला सांगतो हिंदू राष्ट्र भारत मानणारे, म्हणजे हे राज ठाकरेचे जे गुंड आहेत ते सोडा, त्याच्यावर मला नाही बोलायचं, परंतु हिंदू राष्ट्र भारत मानणारे कोणी सुद्धा ना मराठी भाषेचा अपमान केलेला नाही. तुम्ही इन्स्टिगेट करता. तुम्हाला सांगतो रिॲक्शन कधी येते, ॲक्शनवर रिॲक्शन येते. त्यांचं हेच म्हणणं आहे. हो ना, बरोबर आहे. हेच म्हणणं की ॲक्शनला रिॲक्शन आहे. हो ना, मग काय ॲक्शन आहे? तुमची मागणी काय? तुमची मागणी, तुम्ही कोण आहेत? राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच हे कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट आहे. तुमचा अर्ज पत्रव्यवहाराचा भाषा ही तुमची म्हणजे मराठीतून एखादं परिपत्रक असेल तुमचं, परंतु प्रिन्सिपल लेजिस्लेशन काय आहे? आर्टिकल 19(1)(a) आहे, राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच, निष्णात आहे. आणि त्याच्याही पुढं जाऊन मला हे म्हणायचं आहे की तुम्ही हे निष्णात असताना तुम्ही एखाद्याला ह्या भाषेत बॅरिकेड, मेरी मर्जी आहे ना, मी म्हणजे तुम्ही काय मला भाजी विकतो मी किंवा सिक्युरिटी गार्ड हो मी, तुम्ही म्हणणाऱ्या भाषेत का बोलायचं? तुम्ही बोला म्हणण्याचा आग्रह का करायचा? इथल्या स्थानिक भाषेत का नाही कसं बोलाय? मला एक सांगा. का नाही बोलायचं? मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो ना तुम्हाला, बरोबर आहे, सांगतो. तुम्हाला उत्तर देतो मी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. सांगा ना. लक्षात घ्या, ऑल इंडिया सर्व्हिसचे सगळ्यात हुशार अधिकारी असतात, ज्याला आपण IAS IPS IFS म्हणतो. 4 वर्ष तेवढ्या हुशार अधिकाऱ्यांना मराठी भाषा किंवा कोणती, जर तेलंगणात गेले तर तेलुगू भाषा, जे काडर मिळाले त्या काडरची भाषा शिकण्याला 4 वर्ष लागतात. देशातल्या सर्वोच्च IQ असलेल्या म्हणजे विद्यार्थ्यांना 4 वर्ष त्यांना स्थानिक म्हणजे जे असते लोकसेवा आयोग असतो, UPSC पास झाल्याच्या नंतर MPSC हे करण्यासाठी 4 वर्ष लागतात. त्यातही काही अधिकारी नापास होतात. याचा अर्थ ते हे झाले का, डिसमिसल झाले का त्यांच्या अधिकारापासून? सॉरी तुम्हाला थोडं इंटरप्ट करतो मध्ये, पण मी आजवर माझ्या पत्रकारितेच्या 2 दशकांहून अधिक काळ मी ज्या IAS IPS अधिकाऱ्यांना भेटले, मुंबईचे अनेक कमिशनर आहेत की जे मुळात जन्मता मराठी नसेल पण ते उत्तम मराठी बोलतात. बरोबर आहे. ते शिकून घेतात की नाही? बाकी जर ते शिकून एवढ्या उच्च पदावरती बसलेले अधिकारी शिकवत असेल तर बाकीच्याने शिकू नये का मराठी? सर, IPS अधिकारी IAS अधिकारी यांचं इंटेलेक्च्युअल लेवल काय असते? माझा देहाडी मजूर आहे, माझा मजूर आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगतो दरभंग्यावरून, माझा बिहारी, मेरा बिहारी है ना, वो दरभंगा से कर्मचाऱ्यांना कारकत है. बैंक के कर्मचारी कैसा करेंगे? सुनो, मैं तुमको बोलता हूँ, इंटेलेक्चुअल नहीं बताता हूँ ना, मैं उसकी रीजन बताता हूँ. देखिए सर, IAS ऑफिसर IPS ऑफिसर एक कार्डर लेके आता है, बाद में उसका ट्रान्सफर नहीं होता. हाँ, ठीक आहे ना, मी तेही बोलतो. म्हणजे लक्षात घ्या की तो एक कार्डर घेऊन येतो. बँकिंगचा अधिकारी एक कार्डर घेऊन येत नाही आहे. इथं तुमच्या बँकेमध्ये जर तो आला ऑल इंडिया बँक सर्व्हिसमधून, तर तो ज्यावेळेस प्रमोट होतो त्यावेळेस तो मद्रासला प्रमोट होतो. मग तिथं जाऊन त्यांनी मद्रास शिकायची. मग त्याच्यानंतर सेकंड प्रमोट होतो, तो छत्तीसगडला जातो. मग तिथं जाऊन त्याने हिंदी शिकायची. मग त्याच्यानंतर तो गुजरातमध्ये प्रमोट होतो ADGM म्हणून. मग त्याच्यात 28 राज्यामध्ये 28 भाषा आहेत. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये किती भाषा आहेत राज ठाकरेला काय अंदाज आहे? आज तुम्हाला सांगतो आमची जी भाषा आहे बंजारा, ते बंजारा भाषेचा किती गोडवा आहे, किती सुंदर भाषा आहे. तुम्हाला सांगतो कोलमी भाषा ती महाराष्ट्रातले किती टक्के लोक बोलतात याची कल्पना आहे राज ठाकरेला. तुम्हाला सांगतो त्याही पुढं जाऊन ह्या ज्या आमची कैकाडी भाषा आहे, आमची कैकाडी भाषा किती सुंदर आहे. आम्हाला म्हणणारे तुम्ही बॅरिकेड करणार आहेत का? त्याही पुढं जाऊन तुम्हाला सांगतो सहकार याच्यामध्ये आर्टिकल 19 मध्ये 2री अमेंडमेंट आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण स्वायत्तता दिलेली आहे की तुम्ही तुमच्या लोकतांत्रिक मार्गाने तुम्ही ते करू शकता फंक्शनिंग. त्याच्यावर एका प्रकरणामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने स्टे दिला नाही त्यांना की त्यांची ओन फंक्शनिंग. त्याचं कारण सांगतो, आता जातीवर, धर्मावर आणि भाषेवर सुद्धा बँक्स आहेत. जसं आता मद्रास कोऑपरेटिव्ह बँक आहे, आता त्यांचा ग्राहक कोण आहे? त्यांचा ग्राहक सगळा मद्रासी असतो, जास्त कमी असतो इतर भाषिक. तर तिथला जो एम्प्लॉई आहे तो साहजिकच मद्रासी लँग्वेजमधून आलेला असतो. आता मला सांगा, तिथे जर तुम्ही म्हणाल की नाही हे असं करा ते तसं करा, बरं रेग्युलेशन तशी मान्यता बँकांमध्ये आपण सरकारी बँकांचं बोलूया ना सदावर्तीजी, पण नॅशनल बँकेचं बोलतो. नॅशनलाइज बँकेमध्ये 28 राज्य आहेत. 28 राज्यातून 2 वर्षासाठी माणूस येतो.
तुमचं 28-30 झाल्याच्यानंतर वय, किती वेळ लागतो तुम्हाला हे करायला, ज्ञानार्जन करायला? भाषा शिकणं हे सोपं काम आहे का? जास्तीत जास्त भाषा कोणत्या वयात शिकल्या जातात याचं ज्ञान आधी राज ठाकरेंनी घेतले पाहिजे. जास्तीत जास्त भाषा हे वयाच्या 11 ते 12व्या वर्षापर्यंत शिकल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर शिकणं कठीण असते. आता माझ्या मुलीला 5-7 भाषा येतात. ती कधी शिकली? ती वयाच्या 14च्या आधी शिकली ना 7 भाषा. लॅटिन शिकली, सगळ्यात जगातली अवघड भाषा. ती जॅपनीज ती शिकली आणि तिने इंग्रजी शिकवली जॅपनीज लोकांना. पण तिला मराठी कमी येते, समजते मराठी, बोलता येत नाही तिला मराठी. म्हणजे ती भारताची नागरिक नाही का? हिंदुस्थानची नागरिक नाही का? तिला राहण्याचा अधिकार नाही का? बरं, तुम्ही सक्ती कोणावर करत आहात? माझ्या टॅक्सीवाल्याला तुम्ही काय अनुदान देताय का? की तुमच्या बापाच्या घरची बॉम्बे आहे? बॉम्बे सगळ्यांचे संविधान बाप आहे. मुंबई बॉम्बे काय? बॉम्बे हायकोर्ट आहे. बॉम्बे हायकोर्ट आहे. त्याला मुंबईचं अधिकृत नाव तुम्ही म्हणा ना, तुम्ही म्हणा. तुम्ही उद्या औरंगाबाद संभाजीनगर झालंय. मी काय म्हणालो, औरंगाबादला माझं हायकोर्ट बॉम्बे हायकोर्ट आहे. औरंगाबादला संभाजीनगर म्हणाल की औरंगाबाद म्हणाल? कोण? मी छत्रपती संभाजीनगर म्हणाल. बदल झाला म्हणूनच म्हणाल ना. पण बॉम्बे अधिकृतीचा बदल झाला ना, मग बॉम्बेचं मुंबई झालं. नाही, पण नाही, चला मी काय म्हणालो, बॉम्बे हायकोर्ट आहे ना माझं. माझ्या बॉम्बे हायकोर्टला तुम्ही मुंबई हायकोर्ट म्हणा, मी बॉम्बे हायकोर्टच म्हणा. त्याचं होईल ना, त्याचं महाराष्ट्र हायकोर्ट करा अशी स्वतः त्यांचे पेंडिंग आहे की त्याचं महाराष्ट्र आणि होईल तेव्हा बघू आपण. पण आज बॉम्बे हायकोर्ट आहे. बॉम्बे हायकोर्ट म्हणा तुम्ही, पण मुंबईला बॉम्बे नका म्हणू. तुम्ही म्हणा ना. पण बघा, आम्ही बघा, काय मेरी मर्जी असेल तर तुम्ही तीच भाषा बोलताय जी मनसे बोलते. मनसे टीका करायचा अधिकार मनसेला मेरी मर्जी तुम्ही म्हणतायत, ते म्हणतील मेरी मर्जी. उद्या हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारे इथले गुजराती भाऊ ते गुजरातीत बोलत असेल तर कोणी सुद्धा त्यांना सक्ती करू शकत नाही.